आता कवर घोरता ह कवर घोरायचं म्हटलं आराम झाला नाही का? पडलं होतं गडीभर म्हटलं जेवण केलंय थोडी ते आपल्याला गागतील ना परत. हा तिथं गागतीलच पण आपलं काम करणं गरजेचं. मग ते साळे कांदे भरायचे नाही का? कांदेच भरायचे चाळीत. मग आय 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 बाबा आय आय बाबा चाललं आईला केव्हा? कंबर नको नको करू राहिलं ग. सारखे काम वैताग आला काम करू करू. हे जेवण नकोय का आज मला आता. नको मग काय मारायचं प्लॅन खटाळलो आता या परपंचामध्ये पार. भाऊ एकपट ती भाऊजाई दुप्पट. हा रुमाल धरा. आय आय त्याने तर काय करायचं नाही सगळं आपल्याच मार्फती लावून दिले. आपल्याला सारखं हे करा ते करा मळ्यात जा कांदे भरा पाणी भरा हे करा ते करा आपणच सगळं करायचं. पण नाही भाऊ आहे मावाला भाऊ चांगला आहे. तुम्ही काय बोलत नाही ना सकाळचा बाहेर जातो तर संध्याकाळी 11ला घरी येतो. दिवसभर जेवत सुद्धा नाही. मला. हा ना. सायकडे झाला का सोनगाव झाला का निपाड झाला का मग आपल्याला देता कामाला झोपून आणि चाललं हिंडायचं फिरायचं काम. दुसरं काय? काम राहते आपल्याला माहिती का काम राहते का असं मग? करता? घरातला कारभारी काल राहतोय हा का मग. फिरायच्या काम हा कारभारी नुसतं आपल्याला फक्त येड्यासारखं. त्याची बायको आहे ना तीच फक्त कामधंदा नाही करीत. हा. बस त्यानं तेवढीच लई लाडून ठेवली. आणि मी किती काम करते बघितलं ना. पण मग आता आपण करतोय आता आपल्याला करावंच लागेल. आपला लहान वायदा आहे हा. मग लहान आहे म्हणून काय जीव घ्यायचा का? आता जीव घ्यायचा का मग आता त्याला कळायला पाहिजे ना. आपण करीत राहू जाऊ दे मोरते बाई काम केल्याने काय माणसं मरती रे बरोबर आहे की नाही. पण मग आपले पण हाडं काढं दुखतं ना किती अंग दुखतं. मग नेलं दादाच नेलं दवाखान्यात आपल्याला कोण नेणार आहे. हा तो काय दुखत आहे का? मग रात्री सलाईन लावून देऊ तुला वाटलं सर काय नको मला हा काही नको. नको वैतागले मी आता या कामाला. असं वाटतं मला पण थोडंसं कुठेतरी फिरायला जा जाते माहेर जाते 2-4 दिवस. असं वाटतंय. पण दादा गागेल का दादाला विचारून जावं लागेल मग तुला. आता तुम्ही बोलायला पाहिजे ना तुमचे भाऊ आहे ना ते माझ्यापेक्षा तुमचा हक्क पहिला चालतो. आल्या म्हटलं ना हा. तर दादाजीला जाऊ 2-4 दिवस माहेर म्हणून. बरं हा बरं हा विचारून मग बघा. राही 2-4 दिवस कर आराम. फार जाम झाली काय तू पण मग बघा बरं किती जाम सारखी झाले. कामं करू आणि ते दोघांच्या बॉड्या पाहिजे काय झाल्या. मस्त झाले खाऊन पिऊन. हा आहे ना. खात आहे चांगलं चुंगलं मग काय. बाहेरून काही आणत असतील ते बाईला गबा गबा खाऊ घालत तू असतील. तर घरातच राहते ना. आपण मी आता इकडं असे मळ्यात तुमच्या सोबत इकडं तिकडं काम पाहत आले नाही का मग काय मला दिसणार आहे घरी. हा तो जागता काल खाईल ती. मग लपून चोरून. पण मी काय म्हणतो आता आहे ना कांदे भरून घेऊ चाल. चला परत भाऊ आला ना हम्म. तर परत मग शिपाई कांदे भरायचे झाले नाही तुम्हाला. चला बाबा काय एक धाकच आहे त्यांचा पण जसं का आपल्याला इकत घेतलंय. चपला घे तुम्ही घाला मी घातलंय. खोस पदरण चालपू आता तेवढी देऊ टाकून हा. हा ना किती ऊन झालं मला तर लय कंटाळा उन्हात. काय तुम्ही मला एवढ्या उन्हाचे घेऊन अगं आलात? त्यांना उभं राहून काम घ्यायचं राहते. ढेकर पण मला आले तेवढं तुमची घाई. चल 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 वावरात चल जे का वावरात. थोडं कमी खायचं. काय खाल्लं मी हा तुम्हाला माहिती ना मला मेंटेन राहावं लागतं म्हणून मी जास्त त्याच्यात खात अजून नाही. कांदे उचलेले नाही तिने. ही काय ही बांगडी कुणाची आहे? काय बांगड्याच भेटतात मला आज. मी काय तो ती बांगडी मारते हा त्यांना काम का नाही करू घेत. कोणतं? हे काय मला वाटतं कांदे भरायचे झाले असते काय मग. अहो कांदे भरले त्या लोकांनी आता किती 25 गोणी भरल्या. ऐक ना तिकडं पूर्ण भरलं होतं. मी काय म्हणतो हा ते 2 एकर क्षेत्र तुझ्या नावावर घेतलं कोणाला कळतं का म्हणा. खरंच हम्म. मग आत्ता सांगताय का मला? म्हणजे ते 6 हम्म. 2 8 एकर क्षेत्र तुझ्या नावावर झाले. आणि तो बारक्या कंद बारके बारका कंद त्याची बायको काय तिने काय विचारलं म्हणजे? त्यांना माहितीच होऊन द्यायचं नाही. तुझ्या नावावर घेतलं ना ते काहीच होणार नाही. नावावर घेतलं ना तरी हिस्सा द्यावा लागेल. ते तर आहेच म्हणा. मग आपण एवढं कारभार पाहून मग उपयोग काय त्याचा. नाही पण ती जरा चॅप्टर आहे बरं का. काय चॅप्टर आहे त्यांना काही कळून देतं बघ. त्यांना काम सारखे कामच उपीत राहायचे. हे झालं का ते झालं का ते झालं का ते झालं का त्यांना उमजून द्यायचं नाही. आणि ते आपलं भाऊ होतं बावटाचं भाऊ त्याला एवढी वेळ जर आणलेलं लय खुश होतं ती. ते काय झालं मला त्यांना असं कांदे भरायला लावायचे होते. कांदा टाकू बिया पण खात तिथे तांबट्याची रोपं लावायची होती म्हणून त्यांना म्हटलं तिकडे वर्षा मळ्यामध्ये काम. नाही त्यांना नाही ना मी सांगितलं होतं कांदे भरून घ्या. हम्म. आणि आता हे कांदे त्या वावरातले कांदे ना ओपले काय एकाच वावराचे पैसे दाखवायचे आणि बाकीचे ना सगळे तिकडे पैसे भेटत राहते. भरायला तेच असतात त्याचं काय तेच असतात तर भरायला. बरं त्याला केवढं वापर मी जातोय ना. हम्म. आणि जवळ पण तुम्ही त्याला एवढं पण काय याडा समजू नका. एवढं पण तो काय बुद्धू नाहीये. तो एवढं शेतातली कामं करतो. जमीन जागा घेऊन आहे ना 10-1 लाख रुपये आपल्याला शिल्लक राहणार आहे. खरं काय?
त्याच्या नावावर 2000 टाकून देतो म्हणजे ते खुश होते. आपल्या पोरीच्या लग्नाला तरी होतील. हा पुरीचं दोन धडाक्यात लग्न करू तिचं. मग काय आपलं काय 100 पुरी का एकच पोरी वाणी केली त्यानं. म्हणून तर म्हंटल ना ते सेव्हिंग ठेवते फिक्स मध्ये. आणि लग्नात मी लाकेट घेणार आहे मला वर बापाला. आणि मला बांगड्या नाही बनवणार का? या 2च बांगड्या तुम्ही बनव. मला ते कोट बीट घ्यावं लागेल ना. कोटाला कुठे एवढे पैसे? ते 3-4 हजार रुपये लागतील. तो ड्रेस बस अजून वेळ आहे. हा वर बापा असं लांबच चमकला माहिती लांबून. बरं तिकडे त्या मळ्यामध्ये काय लावलं मग आता? तिकडं मका टाकली काय वर भाजी आणि ते वरच्या वर ऊस आहे तो. आणि हे काम चुकर गेले कुठं दोघे जण? चायला तो धाक नाही धाक. तुम्ही त्यांना बोलले नाही का आज कुठल्या मळ्यामध्ये काम करतायत? त्याला मी कांदे भरायला लावले तर मग कुठे गेले का काय झाले काय तपासच नाही यांचा. तुम्ही जरा लक्ष ठेवा जा ना ते असं नको अगं व्हायला. मी बाहेरचं पाहतो तुला घरी त्या नको काम नाही करू घेत का. बरं तुला काय एवढं अगं स्वयंपाक करीत बसती ती येते ना संध्याकाळी. हा, ती पण तिला द्यायचं ना झोपून. लोकांनी असं नको बोलला की सगळं जावेकडूनच करून घेते म्हणून. तो टी व्ही पाहत बसायचं. हा टी व्हीतला काय काय बातम्या त्या मला सांगायच्या. मला वेळ नाही भेटत ना. सिरियल म्हणा. सिरियल बद्दल मी तुम्हाला A to Z सांगू शकते. बातम्या काय मी काय प्राऊड आहे का बातम्या बघा? 8 वाजता कधी सिरियल लागते? 8 वाजता ती लागते ना लक्ष्मी निवास. ती बघते मी. नाही का? हा ती मला आवडते. बातमी ते नाही ऐकत हं? हम्म. बरं ऐका ना मी बसते इथं जाऊन आईस्क्रीम तरी घेऊन आले. गरम होते बघा कोणा आईस्क्रीम. ए आपण उद्या शिंदाला जायचं. तुला काय खायचं? तुला आहे ना लस्सी पाहिजे. लस्सी फंटा लस्सी काय लागेल ते तर पिक्चर पाहून येऊ ना आपण. लसीले पातळ असते हो मला नाही आवडत. शिंदाला जावंच लागणार आहे उद्या. बरं खरेदी घेऊन ठोकून. ठीक आहे चालते. उद्या तो माने मा काहीतरी दुखत आहे त्या निमित्तानं म्हणे मी दवाखान्यात देतो खरेदी मारून घेऊ. ठीक आहे चालते. हां 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 तू याय ना का? तेच तर तुम्हाला म्हटलं घरातले आहे म्हणजे ते काम चुकरपणा करणार लक्ष ठेवत जा. बस खाली येते आपण मरत कुठं जाणार आहे? करता आराम जेवायला तर लई थक सारखं झालं बघा. अहो काय असेल त्याच्या आतमध्ये चावल नाही एखादं काही किडा बिडा. काय झालं का झाडायचं? हा मारून राहिले झालं काय हो? लय घात झाला का आपला? काय झालं? काय एवढे कष्ट करून काय उपयोग नाही झाला आपला. झालं काय? एवढा खांद्याला लावून आपण कष्ट केले. हा मग कधी वेळेवर दुपारा जेवायला भेटलं नाही. तो भावाने लय मोठा घात केला. काय केलं आता? अगं मला त्या गणप्यानं सांगितलं हा 2 एकर जमीन घेतली तरी आपल्याला कळवलं नाही, माहिती नाही केलं. हा हा बाई मी म्हणायचे तुम्हाला तुमचा भाऊ सारखा फिरायला जातो सारखा बाहेर जातो नाही ग कामानिमित्त जातो कळालं का आता? मानलं आता विश्वास आहे मोठा भाऊ आहे म्हटलं. हां आपल्या करतानाच करतोय कोण काय काही लोकायला देणार आहे का? बरोबर की नाही? तुम्ही असं विश्वास करून करून पार आपलं वाटोळ करून ठेवलं. आता काय करायचं? आता काय करायचं आता? हां आता तर मी तर पार निम म्हातारा झालो. आता काय करणार सांग? आता हे पोरं वाळायचं शिक्षण पाणी कसं करायचं काय करायचं सांगा? जेवढे कमवले होते तेवढे त्यांनी घातले बरोबर त्यांचे. मग काय आता लय अवघड झालं, लय अवघड झालं. एवढा घात करेल असं वाटत नव्हतं. मग पण पण आता तुम्ही काय आता बोलले नाही का त्यांना काही फोनवर वगैरे फोन करून? त्याला काय बोलते आता? आता तो कुठं बाहेर जायले. आता येईल ना संध्याकाळी घरी किंवा 4-5 वाजता. 4-5 वाजता घरी आला का मग बोलू. त्याच्यापैकी एक करू. असं करता करता ते डोक्यावर पाणी फिरलं ना आपल्या. मी ना दाजीला फोन करून घेतो. काय करायचं तुम्हाला? बोलवा कोणाला बोलवायचं तर ना आजच्या निर्णय लागा. दाजीला 2 एकर घेतली ना 1 एकर आम्हाला पण लागती म्हणा तिच्या. हा तेच ना मग दाजीला फोन करतो. हा दाजीला म्हणून लवकर या भाऊ असं. हां बोलवा आता मी आहे ना त्यांना भाकर ना पाणी काहीच विचारणार नाही. माझा लगेच आता संताप झालाय. हॅलो. बसा मला काय करते दाजी? बसा खाली. हां कामाधंदे हो काय झालं इकडे यायला जमेल का तुम्हाला? मग येईल ना ते तुम्ही बोललं का येणार नाही. या बा आता काय आहे, हा लय मोठा घात केला हो काय झालं? तुमच्या मोठ्या सोयऱ्यानं. बरं आले सांगा ना मला येतो निवांत बोल ना. असं करते का? हो बरं या लवकर या मग. चालेल निघतो लगेच हा? हो या हो चालेल. दाजी निघू राहील लगेच. मग येऊ द्या ना त्यांना सांगा ना आम्ही एवढे कष्ट करायचे रात्रंदिवस. रात्रीचे पार पाणी द्यायला कुठं गेलो आपण 2-2 ला? सांगा बरं. बायको घरात बसेल राहती. बायको घरात ही फिरता मस्त हिंडता फिरता आणि आपण एवढे कष्टाचे पैसे जमा करून त्यांनी मस्त त्यांचं चांगलं करून घेतलं. तयाव बॉम्बलाची भाजी करायला येतं बायकोला. हा का?
आणि आपल्याला खळा पाणी खाऊ घालत्या. हा ठेचा भाकर हा? कधी कधी. आई देवा, तुमचा सक्का भाऊ असून तुम्हाला जर होत नाही तर मला काय होणार आहे? हं? तू आता एक कर, चल तिकडे कांदे का चाल, हा. कांदे बरोबर शेक, हा. मग तिकडे येतील ते कांदे जवळ. चला मग. हां काय? हे बाय आपलं काम करीत राहू आपण, कष्टाला आहे ती मागावा. आता तुम्ही कांदे भर, पाणी भर, निंदन कर, खुरपण कर, सगळं माझ्याकडनं करून घ्या. काही उपयोग नाही झाला आतापर्यंत. मग आता काय करू सांग. काय करायचं म्हणजे? काय करू चला बरं वा. दाजी आले का काहीतरी निर्णय घेऊ आपण. म्हणजे आता पण कांदे भरायला तरी एवढं झालं तरी कांदे भरायला चाल. अगं, मग आता येतील ते रानामध्ये चाल. आता काम चुकेल का आपल्याला सांग. तुमचे कांदे बरोबर डोक्यात कांदे झाले. बरं नाही भरायचं वाटत तिकडे जाऊन बस, चल. चला हां हां चल. निर्णय तर लावा लागेल ना. काय चाल. घ्यायचं नाही ना. काय नको घेऊ, चल. ते म्हणे येतं आपल्या आज येऊन बसेल इकडं. पहा ना कवा आला गावावरून? किती आरामात मस्त चालले. त्याची बाईक बाई पहा कशी नटी बसली. त्याला राखण बसली काय? हा नटूबाई. आपण त्या करतो माशा माशा झटकी पण बा. हारले होते. त्या माशा झटकी मेला का काय? नाही हो मग? असं नका म्हणू. असं नका बोलू. याला काय तुमच्या बरं, भावाला असे बोलता का? चला वाईटच तेवढं आलं तर काय करू. जाऊ दे आता काय एक झालं एवढं आपण नाही व्हायचं. झाले का 60 व्हायचं रे? घाबरले ना. एवढं घाबरेल. कांदे झाले भरायचे? कांदे भरायचे ओ. भाऊ काय रे, कवा आला? कवा आला? तुला कांदे बरे सांगितले तुम्ही एवढं- काय झालं बिरा? गेलेला तरी कुठे? जेवण केलं? हा. कांद्यावर जसं झोपलो. बस काय आहे जसं झोपलं जसं मग येणं उठवलं, मग लगेच इकडे आलो कांदे का. तुम्हाला कामाची तकतकच राहिली नाही आता. काय आता करू आता परत करीत आलो. नवरा बायको खाऊन खाऊन माजले भाऊ तुम्हाला. नाही नाही काय झालं माहिती का भाऊ, आता परत मी कामच करीत आलोय. तुला मी कवडीभर काम करू दिलं का काय मी? लोकांचं काम केलं का? नाही घरचंच केलं आपल्या. पण तुला कधी कामाचं म्हणलं का मी करीत का तू कर बरोबर काम. आणि मग आता काय मात्र हा? नाही म्हातारा नाही झाला अजून. माल आहे का तुला? मी जेवायला तरी घरी आहे का जेवायला? नाही, तू सकाळी पहिला चहा पाणी आंघोळ झाली का, चहा पाणी घेतला का गाडीला एकदा फटका मारला का संध्याकाळी 10-11 घरी. मग मग काय काम राहते तुझ्या माग. तालुक्याची काम राहते. हा नाही ते बरोबर. देणं नाही एवढे काम करून ते काय म्हणते खाऊ खाऊ माजले तुम्ही म्हणून. आता मग मोठा भाऊ बोलणारच आहे. बोलला असं. तरी तुला म्हणलं होतं काम करीत राह ग. मग आता किती करायचं काम? आहे फिरून आमच्या घरात पद्धत नाही बोलायची. बोललो का नाही दादाला फिरून? नाही बोलत. तोंड फोडीत बोल ना. भाऊला नको फिरून बोल. थोडी बोलते मी त्यांना बोलते. आमच्या भावा भाऊ चाललंय ना. मग भाऊ काय रे, येला 2-4 दिवस दे ना मायार पाठवून. कोणला? ये घरचे काम कोण करी? अरे लय जीव जाम झाला रे त्याचा. नाही ये घरचं काम आवरण मग जाय म्हणा. वय आहे ना. ते हा? हा, ते आहे म्हणा. आणि मग पण मग एवढं काम आवरून मग जाऊ दे. अरे आता जशी आली तशी मायार नाही गेली, तिचा फार जीव थकला रे. आहे तिकडे मायार जाऊन उभे नाही जायचं पण लावण्याने. तिथं पण राहायचंच आहे आणि इथं पण राहायचंच आहे ना. भेटेल फरक तिच्या काय आई बापायला भावायला काय भेटेल. नाही मी फोन करीन येतील ती. पण मी काय बोलते आता काही संस्कृत थोडी ना काही आहे की आता मध्येच सुटून माहेरी जायला. तुझी बायको कशी जाती सारखी पाय बरं. कुठे गेले? चावली. तुम्ही जाता तेव्हा आज लय तोंड सुटलंय आज लय. तिची आजारी होती ना. तोंड सुटलं म्हणे. आता लागणार का आता आम्ही आठ एवढं दिवस पुढं. मानधन राखतो तर एवढं बोलावं का तुम्ही दोघांनी आम्हाला? तू ना तू बायको तू आगत नाही आता. हो बरं मी काय दादा जाऊ द्या बाय. मला आपल्या गावातला तो गणप्या नाही का, गणप्या माझ्याजवळ बोलला बा. काय बोलला? असं मला ऐकायला भेटलं बा. तो लय गणपण आलाय की आता नाही काय तो जाऊ दे किती नाला का तुझे. गणप्या 7 नाला की आख्या गावाला माहिती. त्यानं आपलं निम्म गाव फोडलं. अरे फोडलं त्याने बरोबर आहे मला माहिती. पण तो झाला 7 नाला. पण आपण लय नालायक झालो ना त्याच्यापेक्षा. आपण कसं आलं की आणि मग आता आपण सजे नाही कोण? आपण. अरे दादा आता तुला बोललं तर नाकातले केस जळतील रे तवाले. सांग 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 हा? सांग. किती जमीन घेतली तो बायकोचं नाव होतं? जमीन हा? काय मला तरी विचारलं का म्हणला का तू? कुठली जमीन कोण तुम्हाला काय बोलला असं काय नाही. काही पण विश्वास बाबा, लोकांना बोलले बाबराव. त्याच्यावर. हा? तू एवढं काय डोक्यात आणायचं नाही. मग? जमीन ते जनावर आहे 5 एकर आहे. हा? पण ते आपल्या पैशाचे नाही. मग? तिच्या आईनं तर कोंबड्या मिळे ओपून अंडे ओपून आहे ना. हा? सगळं पैसे नाव साचवले होते. म्हणजे कोंबड्यावर 8-5 एकर जमीन. जमिनी लोकांनी मग कधीच्याच घेतल्या असतात. नाही 3,000 रुपये बकऱ्या पण होत्या ना, बकऱ्या गाई कोणाच्या होत्या? माझ्या आईच्या. हा का? हो म्हणजे आईने घरचं दिलं सोडून. तिच्या बापानं एक बोकड पाळला होता की याला पाळला होता. काय आला? याच
गाय भराय शेळ्या भराय हा एक शेळीचं 500 रुपये घ्यायचं, म्हशी 1000 रुपये घ्यायचं. मग पैसे कोण घ्यायचे? आई घ्यायचे का बाप? लाडकी पोर ना सगळे पैसे नावावर टाकायचं तो. आपल्या घरातलं रुपये नाही जाईल. खरंच नाही काय करायचं ते 4 जणांचं खायचं नाही. बाय देवाचं आणि भावाचं गावाचं कधी खायचं नाही. पण मग मला ही दिसेल त्याच्यात नाही त्या कसं काय तो सर आहे. यायला काही नालायक झालं बा ते. नाही 2 एकर मध्ये 1 एकर मी काय म्हणतो मग अरे 5-6 एकर रे. 10 तर 5-6 ठीक आहे. एकर आहे. 2च बोलले ना तुम्ही तर तिथे घरी, म्हणून मी नाही म्हटलं त्याच्या तोंडाने म्हटले ते. त्याला आहे ना भाऊ परपंच उतरायला ना 700 आधार लागतो आपला. मला 700 लय आधार आहे. नाही मा सासू राहील नाही बाबा काही आता काय करतो. मग हिच्याला कोंबडे घेतो दिली का? माझ्या आईला कोंबड्या नकोय. तिच्या आईचा जीव चालला काय कुठं कोंबड्या कुठं हात घालेला कुठं काढी अंडे. आणि मग त्याच्यामुळं मग ते आता समज ही ना कोणीच्या बापानं पैसे असून दिले तर मग आपला काय समज आहे का त्याच्यात? बरं झालं आपल्या काही भरपूर आहे. काल लोकांची अपेक्षा करायची पण तुला लय मला घास काय बोलायचंय, तुम्ही एवढं बोलताय तुमच्या मोठ्या भावाला तर या दाजी राम राम राम. राव, फोन केला होता पाहुणे. हा केलता ना मी फोन काय तुम्हाला. झालं? काय चालू आहे तुमचं? तुम्हाला काही बघवत नाही काही काय काय झालं दाजी हा. तुम्हाला फोन करायचा विषय आज झाला. हा. आता तुम्ही पाहते जसं तुमचं लग्न करून दिलं आमच्या म्हातारीने काय ना. हो. आता खरं कष्ट कोण करतो? खरं तर वावरात तुमचीच जोडी. नाही खरं खरं कष्ट आणि आम्ही काय नाही करत का असं म्हणायचं तुम्हाला? तुम्ही घरात करता ना? घरात आणि बाहेर पण मी राखण बघायला जात नाही. राखणच करते बघ तुम्ही, चक्कर मारत्या. चक्कर मारतेच ना, काम तर करून घेतेच ना मी. मी ना पाहुणे इतक्या दिवसात 1 दिवस घरी जावं नाही. कोण? मी सारखा फिरते होई यांच्या परपंचा करता. हा हा हा. बघितलं का? तरी यांना आमच्याबद्दल तक्रारी येतो. ऐका जरा तुम्ही काय हॉटेल दिसतं ना मला? हा टेलर काय मग हॉटेल? चहा प्यायला खायला प्यायला आमच्यासाठी नाही. मग आता हॉटेलला काय याच्या बापाचे एकट्याचे का पैसे देतो का काय खायला? खर्चच करतो. हा? बापाचं नाव घेत. दोघांचे कष्टाचे पैसे हा काम नाही दादा रे. तो लहान तोंडाना मोठा घास नाही घ्यायचा. तू आता आहे ना मला आहे ना मर्जी वलडायला लावू नको. हा मी तुला आतापर्यंत मोठा भाऊ म्हणत होतो. आहेच आहे. हा अजून आहेच आहे. खरं ते बोलायचं तू ना म्हणजे तू हॉटेलला मजा करतो ना रे तू अजून आणि मी इकडे वांगे बटाटे खातोय. तू अजून 40 वर्ष आहे ना मामध्ये राह तुझ्या बायकोला नाही सरपंच करून दाखव. नाही 40 वर्ष तू आता एकत्र राहतो आणि त्याच्या आधीच बाबाले मौत काढ बाहेर. हा अहो पण तुम्ही असं कशाला अभद्र बोलताय? आम्ही असं काही बोललोय का? तुम्हाला धरूनच ठेवले ना आम्ही लोकांनी, नाही काय सोडलंय का तुमचा तुम्हाला? फायदा आहे ना धरला. धरून का धरला तुम्ही? कामासाठी तुमच्या धरलं. फायद्यासाठी धरले. कामासाठी धरून तुमच्या ठेवले. अगं किती तोंड चालवतेस बाई, जरा बोलू तर दे मला. म्हणून माझ्या बाजूला बसली. तू अजिबात बोल नको माझी. हा? तू मध्ये बोल नको अजिबात. काय मी मध्ये हा. बोलतो? बघा कसं तोंडामध्ये खेच असतात. चंपाताई, एवढं नका बोल, तू शांती घ्या. हो पाहुणा माणूस नाही आला, नाही कशाला बोलायची ना बोलवलं कष्ट मला? लय. नाही मग? जर माझी जर बोली का कष्ट केलं एका ढेकळा चिट करेल तुला आता. बघितलं? हा. बघा असं उलटायचं कशी नाही. हमखास गर्दी यायला लागले. माझले खाऊ खाऊ माझले खाऊ खाऊन माजत नाही तर काय. हो, याला काय अंगी लागलं. तो मेन विषय काय तू बोला कशाला? दाजी हे बघा हा, एकत्र कुटुंब आहे आमचं. हा. या मोठ्या भावानं 5-6 एकर जमीन घेतली आणि बायकोच्या नाव केली. मला माहिती सुद्धा नाही केलं. अहो हे तुमच्या सोबत नाही हो. अहो गाव घेऊन राहिलं. कारभार राहतो ना, आपण तू कष्ट लाटीतोच. करतो आम्ही ना रात्रंदिवस. बरं का, कारभारी हा लाटीतोच, सोडितच नाही. पाहुणे याचं तर आमचा काय रुपये जाईल नाही. नाही ना. तिच्या आई ना बापानं पैसे दिले. हा कोणाची आई कोणाचे बाप किती देते आम्हाला माहिती आहे. कोणी कोणाला द्यायला रिकामं नाही राहत. कोणी कोणाला देत आणि नाही. तुम्हाला सांगू दाजी हा, संध्याकाळी घरी जर गेलो ना हा. तर 8 वाजता आम्हा दोघांना बघेल जेव खाऊ घालत्या आणि या मागून येतो लेट मस्त मग ताया बोंबलाची भाजी अंड्याच्या पोळ्या. वास येतो ना आम्हाला. बरं का पाहुणे, आता तुमची बहीण समजा काजल आहे. तुम्ही काजलला किती पुरवलं सांगा बरं? काय द्या तुम्ही काजलला? काय दिलं नाही अजून काय तिला मागितलं नाही ना अजून. मग ही सारखी मागायला ती पदर फसलं. नाही तिच्या आईला लय माणूस सगळं यांचंच राहतं नाव मायराचं. आईला लय माणूस असं काय नाहीये, माझ्या आईला आईला बोलावं लागत जवळ नाही. आहे ना 2-2.5 कोंबड्या पाळलेली. मग त्यानं काय झालं कोंबड्यानं? अंडे वपून सगळे पुरा पाहिजे. हा का? अंड्यावर आणि कोंबड्यावर लोकांनी जमिनी घेतल्या असत्या ना तर लोकांनी काहीच कामं केलं बरं का, कारभारी माणसाचं काम राहतं घर व्यवस्थित चालवणं. ना की जर कारभार हातात भेटला म्हणून ते पैसे लाटायचे काम नाही आता राहत. तुम्ही आमचे मिठवाय आले का वाढवायला आले. नाही नाही, मिटवायचा विषय वाढायचा विषय नाही. तेच काय सांगू राहिले? ते काय तेच बोलून राहिले ते मी. काय एवढं छान अहो पण तुम्ही आता दोन्ही बाजू ऐकल्यात ना, तर तुम्ही नियमात बोला ऐकले ना. ना, बरं तुम्ही का? एक्स्ट्रा काय सांगता लोकांचं इकडचं हो, तिकडचं? चंपाताई, मला एक त्यांचं सांगा, तर ऐकून घे. कोंबड्या आणि बकऱ्या एकूण कोणी काही 4-5 एकर जमीन नाही घेऊ शकत. हा. कळलं का? हे सगळे ढापेल पैशाचा कार्यक्रम आहे हा.
आबा तुम्ही आवडला घेऊ मग निघा इथून. ओ कोण निघा म्हणजे काय दाखव बरं का? दाजीला बाय मा दाजीला जर अशी जर बोलली ना हा थोबाडच रगवेल आमच्या घरात हा. आम्ही बघू खाली कर. काय करायचं. तिला सांभाळ माझा एवढा अधिकार आहे का बन लावून बी हो का? तुम्हाला मी बघा. त्यांना बी, हा कोणाला सोडणार नाही. मग तुम्ही ऐका. एवढं बोलून राहिलं त्यांना वर तोंड करून. आमच्या बहिणीचा नवरा आहे खायला येतो ना आमच्या कानाखाली मारायला. नाही तुम्ही माझं खाऊ राहिले माझं हो तुमचं माझ्या खाऊ राहिलं. बायकोचा बी हिस्सा इथं हा कळलं का मग तिलाच येऊन बोलू देत. आणि पहिली गोष्ट तू बोलू नको बाई बरं का तुमची ना पाहुणे तुला ताई ताई म्हणून राहिली तुमची न्यात फिरू राहिली बाय न्यात. खाल्ला तू राहिली हा, मग आमची बघवत काय नाही आमचं काय खरं बोलता काय आमचं काय त्याचा इशारा आहे का पुरा बहिणीचा नाही का काजाचा इशारा आहे आपल्या हो, याच्यात बाबूराव ऐका एक काम करा या ना ढापले ढापू दे किती 20 एकर जमीन आहे ना करा 3 हिस्से तिन्हीशे करा दाजी काजलचा हिस्सा तुम्हाला घ्या नाही नाही तिन्हीशे करा 3 दाजी हिस्से करा आणि काजलचा करा हिस्सा. हा, हा. नाही, त्या जमीन तुम्ही म्हणताय जिरू त्याला द्या त्याची. नांगराला, त्याला बियाणं आता घालायला तुम्ही नका त्याला पाहू ते. कामगार टाकायला त्याला खत पाणी सगळ्या गोष्टी पाणी पुरताला काय खर्च लागत नाही का? स्वतः करतो स्वतः मी करतो स्वतः पार दात पडले दात पैसे तर माझ्या नवऱ्याने दिले ना पण. आवता तेच का हा? आवडत नको मा बायकोला म्हणून हा. खरी लक्ष्मी नाही तुम्ही एका घरात राहून अशी करू राहिले पार दात पडले दात आता हे लय झालं उठा तुम्ही उठा उठा ना. आता हिस्सा व्हायलाच पाहिजे समजलं ना? आणि तुम्हाला एवढा पुळका येतो तुमच्या बायकोला येतं पाठवून. वाईली दे काढू मला कोणतं? वाट्या करू दे वाईली द्यायला काय हा. हम्म. हा हे बघा वाटणं. इकडे दाजी वाट्या करू दे दाजी खोटं पटायचं काम नाही करायचं. चिटकायचं का तिला त्यांना दिवसा बी चिटकायचं. हा चिकटन मी माझा नवरा मी दिवसा चिकटन यांनी शेती पण नावावर करून घेतली आणि आपल्यावरच वरतून दादागिरी दाखवताय. कपडे पाहिजे अहो. का? हा? जी आपल्या वाढवाडल्याची ना हा. तिच्यामध्ये तुम्ही किती हिस्से करा पण जे आम्ही गेले ना हा. तिच्यात नाही तुम्हाला काय भेटत. नाव टाकून द्या बाबू हा, टाका, हे डाव टाका. टाका. टाका टाका टाका, बिंदू बाई टाका. तुला पण काय करायचं असेल ते कर तुला देणारच नाही काय बघ आता कसं काय देणार नाही? देणारच तुझ्या नाही. काय आईच्या घरून आणलं म्हणे देणारच नाही. आईच्याच घरून आणलंय मी हे आता ना, असंच म्हणेन बघा, हे तुम्ही आतापर्यंत काम केलं ना हे त्याचे परिणाम आहे हो तुम्ही पहिलेच जागा व्हायला यांना पाहिजे म्हणायचे मी कष्ट नका करू एवढ्या कष्ट. मला वाटत नव्हतं म्हटलं भाऊ असा घात करेल मला अरे माय सासू इतकी जिदी प्रत्येक जाळ कर तिचा जाळ माय सासू बद्दल काय बोलायचं नाही हा? आता तो सोडा तुम्ही कावळ्याच्या ना शापाने काय गाय पहिल्यासारखं मरत कष्ट नाही करीत राहिले हा? कष्ट आणि इथं हे केलं आणि मला पण बायला सारखंच हे राबवलं. बघा तुम्ही मा बायको नाव जमी गेले तुम्ही काही करू शकता तिला काय होणार नाही नाही राहू दे तुम्हाला बिर का हे काय तुला लक लागू दे हा. पण मला वाटणं करून दे आता तिन्हीशे कर हा आजच्याच वाट आणि हे बघा काजलला आहे ना फक्त ते चोळी बांगडीच भेटेल हा, जास्त बघ. नाही का तिला आम्ही हिस्सा देऊ 3 वाटे का करायचे तो काय आता ते काय तो काय आता ते तो काय आता ते हा? लय बोल तो काय आता ते तो काय आता ते हा? आता जर बोलली ना तोंडातच घालील हं? लयच तोंड हा. झालं, चुरू चुरू केव्हाचं. बरं, राजाला असं भेटणार पाहिजे. नाही हा? तिच्या बापाचे तो बापाच आहे का माणूस नाही माणूस हा मातीचा खडा घाले बघ तुम्ही गुळाचा खडा घाल तो मारा. त्याला माणूस असं नाही, आता बोललो असतो राग येईल तुम्हाला हा. तुम्ही गोळाचा खडा घालायचो ते राहिलेच नाही हा शेणाचा गाला पाहिलं पाहिलं तुम्ही ना एवढं आहे ना फुकट फुकट नाही तुम्ही खाऊ आम्हाला दोघांना पाहून तुम्ही पावर करू शकता. मारा. बघवत नाही हो बघवत पण नाही आपल्या नादी लागलं हा. ना जिरविन मी जिरविन मी हा तू काय जिरायचं आता गैर जिरवली तू आतापर्यंत मावली जिरविन मी हा का भावाचं खाऊ नका हा. चला आपण पहिले तुम्ही नका आपण जाऊ वकिलाकडे बघतो आम्ही आता काय करायचं ते हा, तुम्ही काय करता ते? काय ते दाजी आदर केला. ये बा आता तो आहे ना ते दोघं पाहिले कसे पळून गेले आपल्यातून आता ते हो? हा तुम्ही काय करा आता आजचे दिवस मुक्कामी थांबा हा. मी मटण आणतो हा. मटण बिटण खाऊ संध्याकाळी सगळं वाटणं करून घेऊ तुम्ही काजलला त्या पोराला बोलून घेतो हा चालेल त्यालाही बोलू घ्या आणि मुक्कामी राज मग हा आणि उद्या आहे ना उद्यालाच फायनल पाहिसला हा ये तुम्ही ना तुमची चुकी आहे नाही लय चूक झाली मावली केस डवळे झाले तुम्ही मग अहो, दात पडले मावली पार कधीच हा? ऐकलं नाही ना माझं जेवण सुद्धा हा? सुखाचं करू बाय दिलं नाही. माणसाचं ऐका जाऊ थोडस अरे म्हटलं होईल फायदा एकत्रित आपला तो काय कसा फायदा बायकोच्या झाला? मालात घुसून राहिला हं? आता तसं वाईली बायको आणि सासू बायको सासू करू राहिले. जेवढी मला ताकद किती होती दिलं जेवढी ताकद होती तेवढी एकत्र कुटुंबात घालवली आता वाईल निघाले मला कामही होतं का नाही काय सांगा बरं वाहिली माहिती नाही. हा? का? मग आता पोरं बाळा आमचे आले रस्त्यावर आता असं मग समजा. त्याचे 2 पुरीचे लग्न करून घेतले त्याने हा. तुमचं काय पोर आज निवडले बस शिकवी मग काय बरं चला दाजी नाही चला तुम्ही आता नाही चला चला